नमस्कार. शेअर मार्केट मराठी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण शुक्रवार दिनांक 17 नोव्हेंबर 2023 साठीचं इंडेक्स व स्टॉकचं विश्लेषण करणार आहोत. मात्र आजच्या या व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी आपल्या सर्वांना एक नम्र सूचना आहे, ती म्हणजे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आपण शेअर मार्केट मराठीच्या व्हॉट्सअप, टेलिग्राम आणि फेसबुक ग्रुपच्या लिंक दिलेल्या आहेत. तुम्ही इथे ग्रुप जॉईन करू शकता. त्याचसोबत आपण तिथे शेअर मार्केट मराठीच्या वेबसाईटची लिंक सुद्धा उपलब्ध करून दिलेली आहे. आपण आपल्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. या महत्त्वाच्या सूचनेनंतर आता आपण आपल्या मूळ विषयाकडे परत येऊया आणि आज गुरुवारी मार्केटमध्ये कशा प्रकारे मूव्हमेंट झाली व उद्या शुक्रवारी कशा प्रकारे मूव्हमेंट होऊ शकते याचं विश्लेषण करण्यासाठी डायरेक्टली जाऊया चार्टवर. आणि इथे मी निफ्टीचा डेली टाइम फ्रेम मधला चार्ट ओपन केलेला आहे. आपण मागचे काही दिवस दिवाळी असल्यामुळे व्हिडिओ करत नव्हतो. आजपासून आपण हा जो सिलसिला आहे हा इथून पुढे कंटिन्यू करणार आहोत. तर तुम्ही बघू शकता की 15 सप्टेंबरला हा हाय बनवल्यानंतर निफ्टीमध्ये आपल्याला एक सिस्टमॅटिक सेलिंग बघायला मिळालं होतं आणि त्यानंतर हे सगळं सेलिंग कंप्लीट झालं साधारण ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यामध्ये. आणि त्यानंतर ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यामध्येच आपल्याला हळूहळू तेजी व्हायला सुरुवात झाली होती. आणि तुम्ही इथे जर बघितलं तर तुम्हाला एक डब्ल्यू पॅटर्न इथे तयार झालेला दिसेल. आणि ह्या डब्ल्यू पॅटर्नचं जेव्हा ब्रेकआउट आलं त्यानंतर आपल्याला खूप चांगली तेजी आतापर्यंत झालेली आहे. आता अशा वेळेला आपल्याला आणखीन एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायला लागते की आज आपल्याला मार्केट जवळजवळ फ्लॅट ओपन झालं होतं आणि ओपनिंग नंतर निफ्टीमध्ये मात्र खूप चांगली तेजी झाली. बँक निफ्टीमध्ये मात्र आपल्याला सेलिंग बघायला मिळालं. आता ह्या दोन गोष्टी का झाल्यात आणि दोन इंडेक्समध्ये आपल्याला डेली चार्टमध्ये एक पॉझिटिव्ह, आता ही कॅन्डल आहे दिसताना ग्रीन दिसते म्हणून आपण याला फक्त पॉझिटिव्ह म्हणतोय, अदरवाईज ही काही पॉझिटिव्ह कॅन्डल नाहीये का ते मी तुम्हाला आता सांगणार आहे. इथे बघू शकता की पूर्वी ह्या आसपास आपल्याला इथे एक मूवमेंट आपल्याला किंवा इथे एक आपल्याला रेजिस्टन्स तयार झालेला होता आणि आज त्याच लेवलच्या आसपास आपण रेजिस्टन्स घेतलेला आहे. साधारणपणे 19,850 ते 19,900, तर हा 19,850 ची लेवल आहे. तर ह्या दरम्यान आपल्याला रेजिस्टन्स घेतला गेला होता. आज सुद्धा इंट्राडे मध्ये आपण त्या लेवलला क्रॉस केलं आणि तिथे आपल्याला सेलिंग बघायला मिळाली शेवटच्या सत्रामध्ये. तर हे झालं आज आपल्याला असं का झालं ते ह्या आसपास आपल्याला रेजिस्टन्स घेतला गेला आणि म्हणून हे सेलिंग बघायला मिळालं. बँक निफ्टीमध्ये काय झालं, बँक निफ्टीमध्ये मात्र सेलिंग सुरुवातीपासूनच आपल्याला दिसत होतं. साइडवेज झालं आणि शेवटी सेलिंग आपल्याला बघायला मिळालं. आता ही जी कॅन्डल आहे ही आपल्याला दिसायला पॉझिटिव्ह असली तरी मी ह्याला थोडंसं निगेटिव्ह का म्हणतोय याचं कारण तुम्ही बघू शकता की ह्या कॅन्डलचा जवळजवळ 50% पार्टच आपल्याला त्याच्यामध्ये बॉडी दिसते. वरचा 50% पार्ट जो आहे ह्याच्यामध्ये आपल्याला सेलिंग आलेलं दिसतंय. फक्त आपल्याला एक वरच्या बाजूला एक शेपटी तेवढी गेलेली दिसते. तर त्याच्यामुळे इथून वर टिकलेलं नाही, खाली आलं. आणि अशा वेळेला काय होतं, ज्या वेळेला आपल्याला अशा प्रकारचे कॅन्डल दिसते, जरी ही ग्रीन कॅन्डल असली तरीही हा आपण ह्याला शूटिंग स्टार कॅन्डल म्हणू शकतो. तर तशाच प्रकारची कॅन्डल आपल्याला इथे दिसते. अर्थात ह्याच्यात ही ऍक्टिव्हेट कधी होईल, जेव्हा आजचा लो ब्रेक होईल खालच्या बाजूनं. जर तो झालाच नाही, ह्या आसपास कुठेतरी इथे किंवा थोडंसं गॅप डाऊन ओपन झालं आणि समजा वर जायला लागलं तर काय होईल, जर हा हाय ब्रेक झाला तर मात्र इथून पुढे आपल्याला तेजी होऊ शकते. ह्याचं कारण मी तुम्हाला आधीच सांगितलं, 19,850 च्या आसपास आपल्याला पूर्वीचा एक रेजिस्टन्स आहे. जर समजा इथून वर गेलं आणि टिकलं तर तेजी होऊ शकते. इथून खाली आलं तर थोडंसं प्रॉफिट बुकिंग आपल्याला बघायला मिळू शकतं. त्याची दोन कारणं सांगितली. एक म्हणजे ही लेवल, रेजिस्टन्स लेवल 19,850, आणि दुसरं म्हणजे आजचं आपल्याला तयार झालेला चार्ट पॅटर्न. या दोन्हीमुळे आपल्याला काय होऊ शकतं, इथून थोडंसं सेलिंग कंटिन्यू होताना सुद्धा बघायला मिळू शकतं. अर्थात हे झालं आपल्याला काय होऊ शकतं हे मी तुम्हाला सांगितलं. वरच टिकलं तर थोडंसं साईडवेज होऊ शकतं, कारण ही लेवल जी आहे ही ब्रेक होण्यासाठी थोडासा वेळ लागणार. तर त्याच्यामुळे थोडंसं साईडवेज होऊ शकतं आणि मग एक दिवस आपल्याला 1-2 दिवसात आपल्याला इथनं वरच्या दिशेनं ब्रेकआउट बघायला मिळेल. तर हे झालं मी निफ्टीचं मुद्दाम थोडंसं डिटेलमध्ये तुम्हाला हे सांगितलं की असं आपल्याला का बघायला मिळते. आता उद्या काय होऊ शकतं,
आतापर्यंत काय झालं हे मी तुम्हाला दाखवलं. उद्यासाठीच्या इम्पॉर्टंट लेवल मी इथे ऑलरेडी काढलेले आहेत, त्याच तुम्हाला मी आता एक्सप्लेन करून सांगणार आहे. तर इथे तुम्हाला थोडंसं झूम लेवल ऍडजस्ट करूया, म्हणजे तुम्हाला सांगायला सोपं पडेल. तर इथे जर तुम्ही बघितलं तर आज आपल्याला सकाळच्या सत्रामध्ये तुम्ही जर बघितलं तर पहिल्यांदा एकदा सेलिंग आलं आणि त्यानंतर एक कंटिन्युअस तेजी आपल्याला बघायला मिळाली. आता एवढी तेजी बघायला मिळाल्यानंतर आज एक्सपायरीचा दिवस होता, एकदा प्रॉफिट बुकिंग येणं स्वाभाविक होतं. त्यानुसार आपल्याला अगदी शेवटच्या अर्ध्या पाऊण तासामध्ये आपल्याला हे सेलिंग बघायला मिळालं. मात्र हे जे सेलिंग झालं तुम्ही इथे बघू शकता 19,875च्या आसपास हा हाय बनलाय. तिथपासून 19,722 पर्यंत जवळजवळ 150 पॉईंटचं सेलिंग आपल्याला बघायला मिळालं. आता त्याच दोन लेवल आपण काय केल्यात, उद्यासाठीच्या इम्पॉर्टंट लेवल म्हणून मार्क केल्यात. वरच्या बाजूला आपण ही लेवल इम्पॉर्टंट लेवल म्हणून दिली 19,875, खालच्या बाजूला 19,722. आपण समजताना ही 19,875 आहे, खाली 19,725 आहे असं समजणार आहे. 100 पेक्षा जास्तचा डिफरन्स असल्यामुळे साधारण 19,798 799च्या आसपास आपण इथे सेंटर लाईन काढलेली आहे. आता उद्या काय होईल, ओपनिंग कुठे होतंय, ओपनिंग जर समजा 19,800 आणि 19,725 या दोघांच्या मध्ये कुठेही झालं तर काय होऊ शकतं, तर ओपनिंग नंतर समजा खालच्या दिशेनं जात असेल आणि 19,725 ही लेवल खालच्या दिशेनं पुन्हा ब्रेक होत असेल तर आपल्याला थोडंसं सेलिंग वाढलेलं बघायला मिळू शकतं. कुठपर्यंत जाऊ शकतं, 19,675, 19,625 आणि 19,575 ही तीन टार्गेट आपल्याला खालच्या दिशेनं बघायला मिळू शकतात. मात्र असं झालं नाही आणि आपल्याला इथे ओपनिंग झाल्यानंतर इथे ओपनिंग झालं आणि समजा वर जाताना बघायला मिळालं तर थोडंसं काय होईल, खालच्या बाजूला मग सपोर्ट तयार होईल. 19,725 ला सपोर्ट आणि 19,875 ला रेझिस्टन्स. त्यामुळे इथे ओपन झालं, फ्लॅट ओपन झालं, थोडंसं गॅपअप ह्या दोन लेवलच्या मध्ये ओपन झालं आणि वर जात असेल तर ही लेवल सुद्धा आपल्याला 19,800 लेवल एक सेंटर लाईन म्हणून आपल्याला काम करेल आणि ह्याच्या आसपासच मार्केट आपल्याला ट्रेड करताना बघायला मिळेल. ह्याचं कारण असं आहे की वरच्या बाजूला रेझिस्टन्स, खालच्या बाजूला सपोर्ट आणि त्याच्यामुळे मधल्यामध्ये आपल्याला 100-150 पॉईंट जे आहेत ह्याच्यामध्ये मार्केट साईडवेज होऊ शकतं आणि दुपारच्या सत्रामध्ये किंवा एखादा दिवस तिथे हॉल्ट करून मग आपल्याला इथनं वरच्या दिशेनं किंवा खालच्या दिशेनं मग ब्रेकडाऊन येऊ शकतं. तर हे झालं आपल्याला इथे ओपन झालं. वर ओपन झालं आणि समजा गॅपअप चांगलं ओपन झालं आणि इथून वरच्या दिशेनं जाऊन ब्रेकआउट येत असेल तर आपल्याला मग वर जात असताना 19,875च्या वर 19,925, 19,975 आणि 20,025 अशी तीन टार्गेट आपल्याला बघायला मिळू शकतात. गॅपअप ओपन होऊन वरच्या दिशेनं सकाळच्या सत्रातच जाईल याची शक्यता मला उद्या थोडीशी कमी वाटते, कारण ज्या पद्धतीने हे सेलिंग आलंय आपल्याला थोडंसं साईडवेज किंवा थोडंसं खालच्या दिशेनं मुवमेंट होण्याची शक्यता जास्त वाटते. अर्थात आपल्याला बघायचं आहे की निफ्टी बँक निफ्टीला घेऊन वर जातो की बँक निफ्टी निफ्टीला घेऊन खाली येते. तर असं आपल्याला सध्या चित्र दिसतंय. तर ते आपण आता डायरेक्टली काय करूया, बँक निफ्टीचा चार्ट बघूया म्हणजे तुमच्या गोष्ट लक्षात येईल. इथे आपण बघू शकतो बँक निफ्टीचा चार्ट. मी थोडंसं काय करतो, डेली टाइम फ्रेम वर तुम्हाला घेऊन जातो म्हणजे तुम्हाला निफ्टी आणि बँक निफ्टी मधला फरक लक्षात येईल. इथे जर तुम्ही बघितलं तर इथे तुम्हाला क्लिअर कट दिसतंय की आज आपल्याला काय झालं, कालचा जो हाय होता तो सुद्धा आज आपण ब्रेक केला आणि कालचा जो लो होता तो सुद्धा आपण आज ब्रेक केला. त्यामुळे आपल्याला इथे काय दिसतंय, इथे आपल्याला दिसतंय एक बिअरिश एनगल्फिंग पॅटर्न. बिअरिश एनगल्फिंग पॅटर्न मध्ये आपल्याला काय होऊ शकतं की आदल्या दिवशीचा आपण हाय आणि लो ब्रेक करून एक निगेटिव्ह कॅन्डल इथे तयार झालेली आहे. तर जर समजा हा लो आजचा ब्रेक झाला तर एक सेलिंग कंटिन्यू होऊ शकतं. हे आपल्याला इथे चित्र दिसतंय. निफ्टीनं आपल्याला खूप चांगलं वरच्या दिशेनं क्लोजिंग दिलंय, बँक निफ्टीनं खालच्या दिशेनं क्लोजिंग दिलंय. तर त्याच्यामुळे सहसा असं होत नाही, 1-2 दिवसामध्ये एकतर बँक निफ्टी निफ्टीला फॉलो करत तेजी करेल किंवा निफ्टी बँक निफ्टीला फॉलो करत मंदी करू शकतो. 1-2 दिवस असा फरक राहू शकतो की एक एका दिशेनं चाललंय, दुसरं एका दिशेनं चाललंय, पण अल्टिमेटली शेवटी
लॉंग रन मध्ये आपल्याला दोन्ही इंडेक्स एकाच दिशेनं जाताना बघायला मिळू शकतात. असं का झालं तर आयटी जे स्टॉक होते त्याच्यामुळे निफ्टीमध्ये ही आपल्याला तेजी बघायला मिळाली. तर बँकिंग स्टॉक डाऊन जात असल्यामुळे आपल्याला बँक निफ्टीमध्ये ही मंदी दिसते. तर आता आपण बँक निफ्टीचं उद्यासाठीचे इम्पॉर्टंट लेवल्स आणि हे सर्व काढून टाकूया. 15 मिनिटाच्या टाइम फ्रेम मध्ये घेऊन उद्या काय होऊ शकतं ह्याचा मी इथे तुम्हाला माहिती देण्याचा प्रयत्न करतोय. तुम्ही इथे बघू शकता की आपल्याला कालचा जो लो होता ह्या लोच्या खालीच आपल्याला इथे क्लोजिंग बघायला मिळालंय. तर त्याच्यामुळे उद्या जर फ्लॅट ओपन झालं, ह्या दोन लेवल आपण घेतलेले आहेत, वरच्या बाजूची इम्पॉर्टंट लेवल जर बघितली तर ही आहे 44,420 ची आहे, आपण ती 44,400 ची मानणार आहे. खालच्या बाजूला 44,064 ची लेवल आहे, ही 44,050 ची लेवल मानणार आहोत. तर साधारणपणे फ्लॅट ओपन झालं आणि जर खालच्या दिशेनं जात असेल तर 44,050 च्या खाली टिकलं तर मग आपल्याला 43,950, 43,850 आणि 43,750 अशी तीन लेवल खालच्या दिशेनं बघायला मिळू शकतात. मात्र जर फ्लॅट ओपन झालं आणि वर जात असेल तर सेंटर लाईन आपण 44,242 च्या आसपास काढली आहे. तर ही सेंटर लाईन राहून याच्या आसपास आपल्याला काय होईल, मार्केट साइडवेज झालेलं बघायला मिळू शकतं. सेम कंडिशन आहे, जर गॅप अप ओपन झालं आणि पहिल्यांदा खाली येत असेल तरी देखील आपल्याला काय होईल, साइडवेज होईल. याचं कारण मग वरच्या बाजूला रेजिस्टन्स आणि खालच्या बाजूला सपोर्ट तयार होईल. तर त्याच्यामुळे खाली ओपन होऊन वर जात असेल किंवा वर ओपन होऊन खाली येत असेल तर साइडवेज होऊ शकतं. मात्र जर खाली ओपन झालं आणि खालीच जात असेल किंवा वर ओपन झालं आणि वरच जात असेल तर लेवल ब्रेकआउट नंतर आपल्याला एक मोठी मुवमेंट बघायला मिळू शकते. आता इथे सुद्धा जर गॅप अप ओपन झालं आणि गॅप अप ओपन झाल्यानंतर आपण ही जी वरच्या बाजूची 44,400 ची लेवल वरच्या दिशेनं ब्रेकआउट केली तर 44,500, 44,600 आणि 44,700 अशी तीन टार्गेट आपल्याला वरच्या दिशेनं सुद्धा बघायला मिळू शकतात. तर हे झालं निफ्टी आणि बँक निफ्टीचा चार्ट. आता आपण उरलेले जे दोन इंडेक्स आहेत त्याचं आपल्याला स्क्रीनशॉट घेण्यासाठी मी तुम्हाला चार्ट दाखवतोय. त्याच्यामध्ये सुद्धा मी इम्पॉर्टंट लेवल ड्रॉ केलेले आहेत. तुम्हाला थोडं स्क्रीनवर ऍडजस्ट करतोय म्हणजे त्याचा तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता. तर इथे आपण फिन निफ्टीचा चार्ट तुम्हाला स्क्रीनवर ठेवलेला आहे. याचा स्क्रीनशॉट घेऊन तुम्हाला इम्पॉर्टंट लेवल कुठे आहेत आणि कशा पद्धतीनं त्याचं विश्लेषण करायचं असतं हे लक्षात येऊ शकेल. तर हे झालं फिन निफ्टीचा चार्ट. आता आपण पुढे जाऊया आणि निफ्टी मिड कॅप सिलेक्ट ह्या इंडेक्सचा चार्ट सुद्धा ह्याच पद्धतीनं स्क्रीनशॉट साठी मी तुम्हाला उपलब्ध करून देतोय. तर इथे आपल्याला थोडंसं झूम करूया. ओके, तर ह्याचं सुद्धा तुम्ही काय करू शकता, स्क्रीनशॉट घेऊन ठेवू शकता. ह्याच्यामध्ये इम्पॉर्टंट लेवल्स तुम्हाला दिसत असतील. तर हे झालं इंडेक्सचं अनालिसिस. आता आपण थोडंसं पुढे जाऊया आणि स्टॉकचं अनालिसिस करायला सुरुवात करूया. त्यासाठी मी तुम्हाला पुन्हा एकदा चार्टवर घेऊन जातोय आणि इथे आपण सगळ्यात पहिल्यांदा चार्टचा टाइम फ्रेम जो आहे हा डेली टाइम फ्रेम सेट करूया. मी तुमच्यासाठी काही स्टॉक काढलेले आहेत तर ते स्टॉक मी सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला इथे दाखवायचा प्रयत्न करतोय. तर सगळ्यात पहिला स्टॉक मी जो तुमच्यासाठी काढलेला आहे तो आहे मनप्पुरम फायनान्स. मनप्पुरम फायनान्स या स्टॉकमध्ये मागच्या अनेक महिन्यांपासून जी रेजिस्टन्स लेवल काम करत होती, म्हणजे तुम्ही इथे बघू शकता साधारण ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर आणि आता नोव्हेंबर ह्या सगळ्या महिन्यांमध्ये आपल्याला 155 रुपये 50 पैशाच्या आसपासची लेवल ही रेजिस्टन्स म्हणून काम करत होती. आणि आता आपल्याला इथे लक्षात आलंय की अचानक मार्केटमध्ये मनप्पुरम फायनान्स या स्टॉकमध्ये खूप तेजी झाली आहे आणि आपण ही लेवल ब्रेक केली आहे. आता काय होऊ शकतं, हा जो ब्रेकआउट आलाय हा टिकणारा असेल तर उद्या काय होईल, उद्या किंवा येणाऱ्या काळामध्ये काय होऊ शकतं तर एकदा ही लेवल पुन्हा म्हणजे इथे कुठेतरी ओपन होऊन किंवा थोडंसं गॅपडाऊन ओपन होऊन आपल्याला खालच्या दिशेनं येऊ शकतं आणि इथे सपोर्ट घेतला म्हणजे एखादा दिवस आपल्याला छोटी कॅन्डल, एक निगेटिव्ह कॅन्डल बघायला मिळू शकते आणि इथे सपोर्ट घेतला जाऊ शकतो 155 रुपयाच्या आसपास आणि इथून पुन्हा जेव्हा वर जाईल म्हणजे इथे एक एन शेप तयार होऊ शकतो आणि
पुन्हा जेव्हा आजचा हाय ब्रेक होईल त्यानंतर एक मोठी मुवमेंट आपल्याला मनप्पुरम फायनान्स मध्ये सुद्धा बघायला मिळू शकते. अर्थात उद्या इथे फ्लॅट ओपन झालं आणि एक 15-20 मिनिटं किंवा अर्धा तास आपल्याला आजच्या हायच्या वर टिकत असेल तर उद्याच्या उद्या सुद्धा एक तेजी होऊ शकते आणि नंतर एकदा प्रॉफिट बुकिंग येऊ शकतं. तर ही गोष्ट आपल्याला आता लक्षात ठेवायची, कारण इथे सुद्धा तुम्ही जर बघितलं तर आपल्याला एक डब्ल्यू पॅटर्न तयार झालेला दिसतोय. इथपर्यंत सेलिंग आलं होतं, एक बाउन्स झाला, परत एक सेलिंग आलं आणि आता डब्ल्यू पॅटर्नचं ऑलरेडी इथे आपल्याला मागच्या 2 दिवसामध्ये तेजी बघायलाच मिळाली. म्हणजे गॅप अप ओपन होऊन थोडं सेलिंग आलं होतं आणि आज आपल्याला चांगली तेजी बघायला मिळाली. तर ह्या डब्ल्यू पॅटर्नचं एक टार्गेट तर आपल्याला नक्कीच मिळालेलं आहे. आता इथून पुढे काय होतंय, म्हणजे हा ब्रेकआउट टिकतोय का हा फॉल्स ठरतोय, हा येणारा काळ ठरवेल. तर तुम्ही त्याचा अभ्यास इथून पुढच्या काळामध्ये करू शकता. तर हा झाला मनप्पुरम फायनान्स या स्टॉक विषयीची माहिती. त्यानंतर पुढचा स्टॉक जो आहे तो आजचा बऱ्यापैकी डेली म्हणजे आजच्या दिवसभरामधला जो हायेस्ट गेनर स्टॉक होता तर त्याच्यामध्ये आपल्याला हिरो मोटोकॉर्प हा एक चांगला स्टॉक बघायला मिळतोय. ह्याच्यामध्ये सुद्धा सेम आहे, ऑगस्ट महिन्यापासून जी आपल्याला एक लेवल तयार झालेली होती 3244 रुपयाची, तर त्या लेवलचा आपल्याला इथे बघू शकता की या ठिकाणी एकदा ब्रेकआउटचा प्रयत्न झाला, ब्रेकआउट फेल गेला. असं होतं बऱ्याच वेळेला की एखाद्या लेवल जी असते ती पहिल्या प्रयत्नात ब्रेकआउट येत नाही. आता इथे काय झालंय बघा, आता इथे एक प्रॉपर पॅटर्न तयार झालाय. इथपर्यंत सेलिंग आलं, एक बाउन्स आला, परत सेलिंग आलं, डब्ल्यू पॅटर्न बनून आज या डब्ल्यू पॅटर्नचा ब्रेकआउट दिलाय. तसंच ह्या इम्पॉर्टंट लेवलचा सुद्धा एक ब्रेकआउट दिलाय. आता काय होईल, मगाशी सांगितलं तसंच थोडंसं वर जाईल, कदाचित परत खाली येईल, सपोर्ट घेईल आणि वर जाईल, असं आता ह्याच्यामध्ये होऊ शकतं. तर हिरो मोटोकॉर्पवर तुम्हाला जसं आपण मगाशी मनप्पुरम फायनान्सवर लक्ष ठेवायचं आहे तसंच हिरो मोटोकॉर्पवर सुद्धा येणाऱ्या काही दिवसांसाठी तुम्ही जर लक्ष ठेवलं तर तुम्हाला अतिशय चांगल्या पद्धतीनं एक तर ब्रेकआउटचा किंवा ब्रेकआउट फेल्युअरची मुवमेंट चांगल्या पद्धतीनं ऑब्झर्व करता येईल. तर हा झाला दुसरा स्टॉक. तिसरं HCL टेक. आज मी मगाशी सांगितल्याप्रमाणे IT इंडस्ट्रीमध्ये आपल्याला अतिशय चांगली मुवमेंट बघायला मिळत होती. तर त्याच्यामध्येच आपल्याला इथे लक्षात येईल की आज HCL टेकनं सुद्धा काय केलंय, आपल्याला अगदी ब्रेकआउटला आलेला आहे. मल्टी मंथ ब्रेकआउटच्या आसपास, म्हणजे सप्टेंबर महिन्यापासून आपल्याला हा जो हाय बनला होता सप्टेंबरमध्ये, त्यानंतर आज आपल्याला इथे ब्रेकआउटला आलेला आहे. 1311 आहे. मगाशी जशा पद्धतीनं हिरो मोटोकॉर्प आणि मनप्पुरम फायनान्समध्ये सांगितलं त्याच पद्धतीने इथे लक्षात ठेवायचं. काय होईल, एकदा ब्रेकआउट येईल, पुन्हा लेवल टेस्ट होईल, पुन्हा वर जाईल, असं होऊ शकतं. किंवा इथे ब्रेकआउट देऊन आपल्याला नंतर हा ब्रेकआउट फेल पण होऊ शकतो. तर येणाऱ्या काळामध्ये ह्या स्टॉकवर सुद्धा लक्ष ठेवायचं आहे. दोन्ही केसमध्ये आपल्याला अतिशय चांगली मुवमेंट बघायला मिळू शकते. जर ब्रेकआउट टिकला, सस्टेन झाला तर खूप मोठी तेजी होऊ शकते. ब्रेकआउट फेल झाला तर आपल्याला खूप मोठं सेलिंग सुद्धा बघायला मिळू शकतं. तर हे झाले 3 स्टॉक जे मी पॉझिटिव्ह अँगलनं सांगण्याचा प्रयत्न केलाय की ज्याच्यामध्ये पॉझिटिव्ह ब्रेकआउट आपल्याला बघायला मिळतोय. आता आपण एक स्टॉक बघूया ज्याच्यामध्ये आपल्याला थोडंसं आज निगेटिव्ह दिसतंय. ह्याच्यामध्ये आपल्याला थोडंसं ब्रेकआउट फेल्युअर आल्यासारखं दिसतंय. इथे सुद्धा बघा, तुम्ही बघू शकता की ऑक्टोबर नोव्हेंबर ह्या 2 महिन्यांमध्ये आपल्याला इथे एक इम्पॉर्टंट लेवल तयार झालेली. काल याच्यामध्ये ब्रेकआउट आला असं आपल्याला दिसलं, आज ब्रेकआउट फेल झाल्यासारखं आपल्याला दिसतंय. आता ह्याच्यामध्ये 2 कंडिशन आहेत. मी थोडंसं झूम करतो म्हणजे तुम्हाला व्यवस्थित दिसू शकतील त्या लेवल. तर ह्याच्यामध्ये तुम्हाला एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवायची. अशा वेळेला आपल्याला काय लक्षात ठेवायचं आहे की ब्रेकआउट कोणत्या कॅन्डलनं दिला होता, कालच्या कॅन्डलनं दिला होता. ओके, आणि आज काय झालंय, त्याच्या वर ओपन झालं आणि ओपन इक्वल टू हाय बनलं आणि सेलिंग आलं. आता जर कालचा लो जो आहे हा उद्या ब्रेक झाला आणि ह्याच्या खाली जर एक 10-15 मिनिटं जर आपल्याला किंमत टिकत असेल तर टाटा कन्झ्युमर प्रोडक्ट लिमिटेड ह्या स्टॉकमध्ये काय होऊ शकतं, सेलिंग कंटिन्यू होऊ शकतं. कारण हा आता आपल्याला एक ब्रेकआउट फेल्युअरचा स्टॉक म्हणून याच्यावर आपल्याला लक्ष ठेवता येईल, ह्याचा आपल्याला अभ्यास करता येईल. जर टाटा कन्झ्युमर प्रोडक्ट लिमिटेड ह्या स्टॉकमध्ये 916च्या खाली उद्या एक 10-15 मिनिटं टिकत असेल तर सेलिंग कंटिन्यू होऊ शकतं. जर गॅपअप ओपन झालं आणि पुन्हा 928च्या वर टिकायला लागलं आणि हा आजचा हाय जर वरच्या दिशेनं ब्रेकआउट झाला तर मग येणाऱ्या काळामध्ये काय होऊ शकतं, आपल्याला ब्रेकआउट आला, लेवल टेस्ट करायला खाली आलं, एन शेप बनून वर चाललं, असं होऊन आपल्याला
वरच्या दिशेनं मुवमेंट बघायला मिळू शकते. त्यामुळे आता ह्याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा, वरच्या बाजूला आजचा हाय, खालच्या बाजूला कालचा लो, ह्या दोन इम्पॉर्टंट लेवल तयार झालेले आहेत. ज्या दिशेनं ब्रेकआउट येईल त्या दिशेनं आता मोठी मुवमेंट ह्याच्यामध्ये बघायला मिळू शकते. इन बिटवीन आपल्याला नो ट्रेडिंग झोन आहे. तर हे झालं निफ्टी, बँक निफ्टी, फिन निफ्टी आणि निफ्टी मिड कॅप सिलेक्ट या 4 इंडेक्स बरोबर 4 स्टॉकचं विश्लेषण. हे विश्लेषण तुम्हाला कसं वाटलं? जर तुम्हाला आवडलं असेल तर नक्कीच या व्हिडिओला तुम्ही एक लाईक करू शकता आणि एखादी चांगली कमेंट टाईप करून सांगायला, लिहायला अजिबात हरकत नाही. लक्षात ठेवा, तुमची एक लाईक आणि एक चांगली कमेंट हीच माझ्यासाठी प्रेरणा असते, ज्याच्या सहाय्यानं रोजच्या रोज हे मी विश्लेषणाचे व्हिडिओ बनवत असतो. त्यामुळे ह्या गोष्टी अवश्य करा. त्याचसोबत हा व्हिडिओ तुम्ही अजूनपर्यंत बघताय आणि अजूनही जर तुम्ही शेअर मार्केट मराठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा आणि शेजारी असणाऱ्या बेल आयकॉनला क्लिक करून ऑल असं नोटिफिकेशन निवडा. म्हणजे इथून पुढे रोजच्या रोज येणारे हे विश्लेषणाचे व्हिडिओ तुम्हाला विनाविलंब बघता येतील. आजच्या व्हिडिओमध्ये मी इथेच आपली रजा घेतोय. धन्यवाद.